आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 8 मधील विभाग 3 इंग्रजी आणि विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी पाहणार आहोत. प्रश्न 41वा. दोन अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरिता रिकामी जागी कोणते अक्षर वापराल? पहिला पर्याय आहे ए, दुसरा पर्याय आहे ओ, तिसरा आहे टी आणि चौथा आहे एम. BOY बॉय म्हणजे मुलगा, DOOR डोअर, डोअर म्हणजे दरवाजा, म्हणून पर्याय क्रमांक 2. खालील चित्र कोणत्या क्रियापदाशी संबंधित आहे? सिंग म्हणजे गाणे, नाही. हा मुलगा गातोय का? नाही. स्लीप म्हणजे झोपणे, झोपलाय का? नाही. हा काय करतोय? चालतोय. चालण्याला इंग्रजीत काय म्हणतात? वॉक, म्हणून पर्याय क्रमांक 1. फळ्यावर लिहिण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या वस्तूचे नाव शोधा. डस्टरने आपण फळ्यावर लिहितो का? नाही. बुक म्हणजे पुस्तक, पुस्तकाने फळ्यावर लिहितो का? नाही. पॅड म्हणजे पॅड, आपण पॅडने लिहितो का? नाही. म्हणून चॉक, चॉक म्हणजे खडू, पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी हाताचा भाग कोणता? नी म्हणजे गुडघा, नेक म्हणजे मान, चेस्ट म्हणजे छाती, ब्रेस्ट म्हणजे मनगट, म्हणून पर्याय क्रमांक 4. खालील शब्दाच्या यादीत यमक जुळणारा शब्द शोधा. फॅट, डॅश डॅश, रॅट आणि मॅट. पर्याय क्रमांक 1 आहे फॅन, दुसरा आहे कॅट, तिसरा आहे लेट, चौथा आहे रन. पर्याय क्रमांक 2 कॅट. शेवटचं फॅट AT आलं, RAT रॅट, इथं पण AT शेवट आलं, MAT इथं पण AT आलं आणि इथं पण CAT. पाठीमागच्या अक्षर सगळी सेम सेम आहेत, त्यामुळे उच्चार सेम येतात. फॅट, कॅट, रॅट, मॅट, म्हणून पर्याय क्रमांक 2. फळ्याचा रंग खालीलपैकी कोणता असतो? ब्लॅक म्हणजे काळा, पर्याय क्रमांक 2. ब्राऊन असतो का? नाही. ब्लू म्हणजे निळा असतो का? नाही. येलो म्हणजे पिवळा, मग कसला असतो? काळा, म्हणून पर्याय क्रमांक 2 ब्लॅक. प्रॉफिट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. जॉय, थिन, लो आणि चौथा आहे लॉस. प्रॉफिट म्हणजे फायदा, लॉस म्हणजे तोटा, म्हणून पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी नाम व विशेषण यांची योग्य जोडी निवडा. ऑइली जोकर, ब्लॅक सन, कर्ली हेअर, कर्ली म्हणजे कुरडी केस, पर्याय क्रमांक 3. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालील वाक्यातील रिक्वेस्ट कोणती आहे? क्लोज द डोअर, प्लीज कम हिअर, ओपन द विंडो, टॅप युअर फीट. पर्याय क्रमांक 2 प्लीज कम हिअर. शब्दकोशात कॅट हा शब्द तुम्हाला खालीलपैकी कोणत्या शब्दानंतर सापडेल? BOY, पर्याय क्रमांक 4, कारण A फॉर ॲपल, B फॉर बॉय, C फॉर कॅट. B फॉर बॉय झाल्यानंतर C फॉर कॅट हा शब्द येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4. विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. एका वर्षी महाराष्ट्र दिन सोमवारी येत असल्यास 9 तारखेला कोणता वार असेल? एका वर्षी महाराष्ट्र दिन कोण वारी सांगितलंय? सोमवारी. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 मेला. येत असल्यास 9 तारखेला कोणता वार असेल? पर्याय क्रमांक 3 मंगळवार. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद कोणते? 88, 64, 99, 81. पर्याय क्रमांक 3. इथं काही पर्याय क्रमांक 4. इथं
आकृती पूर्ण केल्यानंतर पर्याय क्रमांक 4 ची आकृती आणि ही आकृती सेम होते, म्हणून पर्याय क्रमांक 4. मंगेश आणि सुधीर यांच्या वयांची बेरीज 37 वर्षे आहे. सुधीर मंगेश पेक्षा 3 वर्षांनी लहान असून सुधीरचे वय 17 वर्षे आहे, तर मंगेशचे वय किती? पर्याय क्रमांक 4 20. कारण दोघांच्या वयाची बेरीज 37 वर्षे आहे आणि मंगेश 3 वर्षांनी सुधीरपेक्षा लहान आहे. सुधीरचे वय 17 वर्षे दिले, तर मंगेशचे वय किती विचारले. मग काय करायचं, 37 वजा 17 उत्तर येतं 20, म्हणून पर्याय क्रमांक 2. 13, 17, 25, 24, 28, 12, 10, 5, 7 आणि 27 या संख्या मालिकेत विषम संख्या सम संख्यापेक्षा कितीने जास्त आहेत. इथं विचारलंय विषम संख्या सम संख्येपेक्षा कितीने जास्त आहेत. कितीने जास्त आहेत बघूया आपण. 13 ही काय संख्या आहे, विषम. 17 विषम. 25 ही पण विषम संख्या आहे. 24 सम आहे. 28 सम संख्या आहे. 12 सुद्धा सम संख्या आहे. 10 सम संख्या आहे. 5 विषम. 7 पण विषम संख्या आहे आणि 27 सुद्धा. मग सम संख्या किती आहेत, 1, 2, 3 आणि 4. विषम संख्या किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग काय करायचं, 6 वजा 4 उरले किती, 2, म्हणून पर्याय क्रमांक 1. 56. शेजारील आकृतीत एकूण किती चौरस आहेत, 5. पर्याय क्रमांक 4. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते. उजवीकडून विचारले 15वे अक्षर. आता उजवीकडून म्हणल्यावर कुठून येईल, इकडून. 15वे विचारले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 नंबर येते के. इथं के कुठं आहे, 4 नंबरला. पर्याय क्रमांक 4 के. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका कोणती. पर्याय क्रमांक 3. खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या कोणती. 80, 70. इथं उतरता क्रम चालू झालाय. 80, 70, 60, 50, 40, 30 आणि आपण चढत्या क्रमाने बघूया. 30, 40, 50, 60, 70, 80. इथं काय येतं, 60. 60 कुठं आहे, पर्याय क्रमांक 3. खालील प्रश्नांत गटात न बसणारे पद ओळखा. इथं वर डबल वर्तुळ दिलाय, इथं डबल चौकोन दिला आहे, इथं डबल त्रिकोण दिला आहे. ही आकृती वेगळी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा गटात बसत नाही. 61. रेडकू, कोकरू, शावक आणि गाय. पर्याय क्रमांक 4 गाय ही गटात बसत नाही, कारण शावक, कोकरू, रेडकू हे पिल्ले आहेत. रेडकू हे म्हशीचे पिल्लू आहे, कोकरू मेंढीचे, म्हणून पर्याय क्रमांक 4 गाय. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. इथं आपल्याला आकृती दिली आहे आणि याचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसेल विचारलं आहे. मग काय करायचं, आकृती आहे तशी काढून घ्यायची. हे काय आहे, खालच्या बाजूने पाणी. मग काय करायचं, आकृती काढून घेतल्यानंतर असं खालच्या बाजूने दुमडून घ्यायचं आणि जी आकृती उमटेल ते आपलं उत्तर असेल. ही अशी आकृती उमटलेली आहे, हे आता आपलं उत्तर आहे. अशी सेम आकृती या उत्तरातून शोधून काढायची. मग पर्याय क्रमांक 2.
खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. इथं आपल्याला आकृती दिली आहे आणि त्याची आरशातील प्रतिमा कशी दिसेल विचारलं आहे. मग काय करायचं, आकृती आहे अशी काढून घ्यायची आणि हा काय दाखवला आहे, आरसा. आरसा ज्या बाजूने आहे त्या बाजूने पान दुमडून घ्यायचं. ती आकृती खालच्या बाजूने उमटवून घ्यायची. आता बघूया आपण. ही बघा अशा प्रकारे उमटली आहे. हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. तंतोतंत म्हणजे सेम अशी आकृती शोधून काढायची. सेम अशी आकृती ही आहे का, नाही. ही सुद्धा नाही, कारण वर्तुळापर्यंत हे ब्लॅक कलरचं गेलं नाही. ही आहे का, नाही. मग सेम आकृती आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4. एका बागेतील नारळाच्या झाडांच्या रांगेत मधोमध येणाऱ्या नारळाच्या झाडाचा 23वा क्रमांक आहे, तर त्या रांगेतील नारळांच्या झाडांची एकूण संख्या किती. मधोमध कोण आहे, 23. मग काय करायचं, उजवीकडून ही 22 झाडे असणार आणि डावीकडून ही 22. मग काय करायचं, 22 अधिक 22, उत्तर काय येईल, 44. आणि हा एक 23वा नंबर 1. 44 अधिक 1 करायचं. 4 आणि 1 5 आणि 1 4, 45. पर्याय क्रमांक 2. कारण उजवीकडून 22 झाडे घेतली, डावीकडून 22 आणि 23वाचा 1 नंबर दिला, मग झालं 45. पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत पद र बरोबर 2 3 4, गट बरोबर 5 6 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत पट पट हा शब्द कसा लिहाल. पटपट हा शब्द आपल्याला शोधून काढायचा आहे. पच्या जागेला काय आहे, 2 आणि ट इथं कुठं आहे, इथं 2 नंबरला ट. टला काय आहे, 6. 2 आणि 6. इथं कोणता शब्द तयार करायला सांगितलाय, पट पट पटपट. मग काही 26. पर्याय क्रमांक 4. कारण प ला अक्षर दिले 2 आणि ट ला आहे 6. 2 6 म्हणजे 2 6 2 6 पट पट, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न 67 व 68 साठी सूचना. खालील प्रश्नांत गटाशी जुळणारे पद ओळखा. आई, माता, जननी. सुमन येईल का, नाही. माय असतं तर आलं असतं. इथं काय दिले, माया, हे होत नाही. सरिता नाही. मग माऊली. आई, माता, जननी, माऊली. पर्याय क्रमांक 3. कारण आई, माता, जननी, जन्मदात्री, माऊली हे समानार्थी शब्द आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3.